परभणीतील ताडकडस येथे व वझूर परिसरात शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी पहाटे ढगफुटी सदृश्य पाऊस पडला। या पावसामुळे नदी ओढ्याला पूर आल्याने नदीच्या काठावरील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके खरडून गेली आहे। या पावसामुळे कापूस, मूग, उडीद, सोयाबीन या खरीप हंगामातील पिकांचे व ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त पिकांची प्रशासनाने तात्काळ पाहणी व सरसकट पंचनामे करून तात्काळ शासनाने आर्थिक मदत घेण्याची अपेक्षा शेतकऱ्यातून होत आहे। ताडकडस, फुलकडस, खांबेगाव, महातपुरी, माखणी, कानडखेड, बलसाबू, सिरकडस, तामकडस, एकरुखा, खडाडा, माहेर, मुंबर, धानोरा काडे, बानेगाव, कडगाववाडी, महागाव, नीडा आदी ठिकाणी शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी पहाटे ढगफुटी सदृश्य पाऊस पडला। या पावसामुळे अनेक नद्या ओढ्याला पूर आलाय। या नदींचे पाणी गोदावरी व पूर्णा नदीच्या मुख्य प्रवाहात घेतले नसल्याने माहेर गावाला अक्षरशः वेढा घातला होता। तसेच नदी ओढ्याच्या काठावरील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके खरडून गेली आहेत। या नदीच्या पाण्यात जनावरे देखील वाहून गेली आहेत। या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या नुकसानग्रस्त भागाची प्रशासनाने तात्काळ पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची अपेक्षा शेतकऱ्यांतून होत आहे।